डोळे बंद करा आणि एक क्षण कल्पना करा. एक अशी यंत्रणा जी आपल्यासारखीच विचार करते, आपल्यासारखीच शिकते आणि कधी कधी आपल्याहूनही जलद निर्णय घेते, जी आपल्याला मदतही करू शकते आणि गरज पडली तर आपली जागाही घेऊ शकते. आज मी अशाच एका कृत्रिम, अदृश्य परंतु शक्तिशाली शक्तीबद्दल बोलणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय. नमस्कार, माझं नाव कुमारी अनुजा भगवान जाधव. आज मी आपल्या सर्वांच्या समोर विषय मांडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय ही संधी की धोका. मित्रांनो, आपल्या देशाची कणा समजली जाणारी शेती या केवळ परंपरेवर अवलंबून राहिलेली नाही, तर ती एआय आणि मशीन लर्निंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जात आहे. शेती केवळ जमिनीवरच नाही तर निसर्गावर अवलंबून आहे. आणि आज मात्र शेतकऱ्याच्या समोर हवामान बदल, पाण्याची टंचाई, कीड रोग, वाढता खर्च आणि उत्पादनातील अनिश्चितता यासारख्या अडचणी उभ्या आहेत. यावर उपाय म्हणून एआय आणि मशीन लर्निंगचा वापर होतो. या तंत्रज्ञानामुळे पिकांवरील रोग आधीच ओळखता येतात आणि उपाययोजना करता येते. शेतांना वेळोवेळी पीक, पाणी, फवारणी, हवामानाचा अचूक अंदाज मिळतो. मित्रांनो, आज शेती केवळ कष्टावर नाही तर तंत्रज्ञानावर उभी आहे. या तंत्रज्ञानातील एक मोठा बदल म्हणजे ड्रोन फवारणी. जिथे शेतकऱ्यांना पाठीवर पंप घेऊन शेतावर तासनतास फवारणी करत फिरावे लागायचे, तिथे आज मात्र ड्रोनमुळे काही मिनिटांत संपूर्ण शेतावरती फवारणी होते. या ड्रोन फवारणीचे फायदे म्हणजे औषधांची बचत होते, वेळेची बचत होते आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याला होणारा धोका देखील मोठ्या प्रमाणात कमी होतो. आजकाल स्मार्ट ॲप्स, ड्रोन, सेन्सर यांच्या सहाय्याने शेती दिवसेंदिवस अधिकाधिक शास्त्रीय, फायदेशीर आणि सुरक्षित होत आहे. यामुळे जर शेती आणि तंत्रज्ञान एकत्र आले तर शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता उद्योगाचे रूप घेऊ शकेल. आणि जर शेती सक्षम झाली तर देशाचा विकास निश्चित आहे. मित्रांनो, या एआयच्या जगामध्ये एक मोठा बदल म्हणजे गुगलचे एआय गॉगल्स. हे एआय गॉगल्स म्हणजे डोळ्यावर घालायचे साधे उपकरण नाही, तर ते आपले डिजिटल सोबती आहेत. आपण जे काही बोलतो, ऐकतो, पाहतो याचे हे गुगल गॉगल्स नीट निरीक्षण करतात आणि आपल्याशी थेट संवाद साधतात. मित्रांनो, कित्येक वेळेला असं होतं आपण एखाद्याला भेटतो, त्याचा चेहरा ओळखीचा वाटतो पण त्याचं नाव काही आठवत नाही. अशा वेळी हे गुगल गॉगल्स त्याच्या मेमरीत साठवलेली माहिती वापरून त्या व्यक्तीचं नाव, त्याला काय बोललो होतो आणि केव्हा भेटलो होतो हे सर्व हळूच आपल्या कानात सांगतात. यामुळे ऑकवर्ड परिस्थिती टाळली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील हे गुगल गॉगल्स खूप फायद्याचे ठरू शकतात. शिकताना प्रत्यक्ष माहिती समजलेले सर्व काही लक्षात ठेवणे आणि नवीन गोष्टी पटकन आत्मसात करणे यात हे गुगल गॉगल्स विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. तसेच दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हे गुगल गॉगल्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच मित्रांनो, हे गुगल गॉगल्स म्हणजे केवळ एआय किंवा तंत्रज्ञान नाही, तर ते मानवी जीवन सक्षम करणारी एक नवी क्रांती आहे. अलीकडेच चीनमध्ये एआय एजंट हॉस्पिटल सुरू झाले आहे, जिथे मानवी डॉक्टर काम करणार नसून कृत्रिम बुद्धिमत्ता रुग्णांना तपासते, आजार ओळखते आणि काही सेकंदात उपचार देखील सुचवते. हे ऐकून आपल्याला प्रश्न उभा राहतात, डॉक्टर नसलेले हॉस्पिटल हे खरंच शक्य आहे का? कारण आजपर्यंत आपण एआयचा वापर मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट आणि वाहनांपुरता मर्यादित ठेवला, परंतु आज तो थेट मानवी आरोग्याशी जोडला जात आहे. मे 2025 मध्ये चीन या देशानं एका वेगळ्याच पातळीवर प्रयोग केला. बीजिंगच्या त्सुंगा विद्यापीठानं जाहीर केलं की त्यांनी जगातलं सर्वात पहिलं एआय एजंट हॉस्पिटल सुरू केलं आहे, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता रुग्णांना तपासते, रिपोर्ट्स वाचते आणि काही सेकंदात उपचार देखील सुचवते. या प्रणालीला हजारो रुग्णांचा डेटा वापरून प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मित्रांनो, आपल्या भारतासारख्या देशात जिथे ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स पोहोचणं सहजासहजी शक्य होत नाही, तिथे देखील या एआय डॉक्टरचा मोठा फायदा होऊ शकतो. तसेच अमेरिकेसारख्या देशात जिथे डॉक्टरांना भेटायलाच 3 महिने वेटिंग पिरियड असतो, तिथे देखील हा एआय डॉक्टर पोहोचू शकतो. परंतु इथेच आपल्या मनात एक गंभीर प्रश्न उभा राहतो, जर एआयने चूक केली तर त्याला जबाबदार कोण? कारण आजपर्यंत जेव्हा डॉक्टर रुग्णांना तपासतो तेव्हा त्याच्याकडे अनुभव असतो, संवेदना असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी असते. परंतु या एआय कडे फक्त रुग्णांचा डेटा असतो. रुग्णांची भीती ओळखणं, त्याला धीर देणं, त्याच्या वेदना समजून घेणं हे एआय करू शकत नाही. पुढच्या अनेक दशकांसाठी एआय डॉक्टरांना रिप्लेस करणार नाही, तर त्यांचं काम हलकं करेल. एआय मोठ्या प्रमाणावर रुटीन काम, मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग आणि स्कॅनिंग हाताळेल आणि डॉक्टरांना रुग्णांशी बोलायला खऱ्या अर्थानं वेळ मिळेल. भारतासारख्या देशामध्ये जिथे लोकसंख्या प्रचंड आणि डॉक्टर्स कमी आहेत, तिथे देखील या एआय डॉक्टरांचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो,
परंतु एआय वर पूर्णपणे अवलंबून राहणे मानवासाठी धोकादायक ठरू शकते. कारण विचार करणं, निर्णय घेणं हे आपण हळूहळू मशीनकडे पोहोचवत आहोत. मशीनचा वेग वाढत चाललाय आणि मानवी नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या तंत्रज्ञानामुळे पुढच्या 5 ते 15 वर्षात कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतील. तसेच डीपफेकने बनवलेले बनावट व्हिडिओ एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्याचबरोबर डेटा प्रायव्हसीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आपण जे काही बोलतो त्याची मोबाईलवरती लगेच जाहिरात दिसते. मित्रांनो, हा केवळ योगायोग नाही, हे एआय ने केलेले सततचे निरीक्षण आहे. मित्रांनो, हे तंत्रज्ञान आता अजिबात थांबवता येणार नाही. शेती, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात या एआयचा वापर होणारच आहे आणि तो आवश्यकही आहे. परंतु हा वापर नियंत्रणात असायला हवा. नियंत्रणातच असायला हवा. कारण एआय जर माणसासारखा विचार करू लागला, माणसासारखे निर्णय घेऊ लागला, तर माणसाची भूमिका कुठे राहील? म्हणूनच तंत्रज्ञान माणसासाठी असावे, माणूस तंत्रज्ञानासाठी